2 सप्टेंबर 2025ला आझाद मैदानावर जो शासन परिपत्रक समाजाच्या हातात देण्यात आलं आणि समाजाने गुलाल घेतला, ढोल ताशे वाजले, परंतु शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू केलं असं शासन परिपत्रक कुठं आहे, हा आमचा खरा अर्थाने त्याच दिवशी प्रश्न होता. हैदराबाद गॅझेटियरमधली नोंद विचारात घेऊन मराठा समाजाला कुणबी आणि मराठा कुणबीचे प्रमाणपत्र देऊ अशी कार्यपद्धती, म्हणजे प्रमाणपत्र कसं काढायचं त्याच्याकरता तो GR काढलेला आहे. समाजाला नवीन आरक्षण मिळालं नाहीत. समाजाला 1 जून 2004ला जे काही मराठा कुणबी मराठा आणि 1967ला जे कुणबी, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये फक्त प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धती त्या GRमध्ये विश्लेषित केली आहेत. परंतु आंदोलकांच्या माध्यमातून आणि बाकीच्या ट्रोलरच्या माध्यमातून आणि विरोधक ससाने असतील, आखे असतील, यांनी असा संभ्रम निर्माण केला की मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षणात गेलेत आणि हैदराबाद गॅझेट लागू झालं आणि त्या हैदराबाद गॅझेटमुळं आता सगळ्या OBCचं आरक्षण खाल्ले गेलेत. हा जो काही संभ्रम निर्माण केला गेला त्याच्यामुळं मराठा आणि OBC वाद निर्माण केला गेलेला आहे. हैदराबाद गॅझेटचं काय सध्याची परिस्थिती? या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केलेलं नाहीत. ज्याला गॅझेटियर म्हटलं जातं ते कुठल्याही पद्धतीने शासकीय लेवलवर लागू नाही. त्याच्यानुसार एकही सिंगल वन प्रमाणपत्र या मराठवाड्यात निघलेलं नाहीत. जे कोणी सांगतायत की हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र निघलं, त्यांना माझं सांगणं आहे की आपल्या अर्जदाराने जर का आपल्या वंशवाळीमधली कोणाची तरी कुणबी नोंद दिली असेल, त्याचा पुरावा दिला असेल, तरच तुमचं प्रमाणपत्र निघतं. हैदराबाद गॅझेटियरचा पुरावा म्हणून त्या प्रमाणपत्रामध्ये वरती कॉलममध्ये लिहिलं जातं की कोणते पुरावे तुम्ही जोडलेत अर्जासोबत, त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचं नाव जोडलं गेलेलं आहे. परंतु हैदराबाद गॅझेटमधली कुठली नोंद आहे की ज्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं, तर तो संभ्रम जर का दूर करायचा असेल तर माझं आव्हान आहे, जे कोणी SOP काढताना त्या ठिकाणी अभ्यासक होते, आमचे सन्माननीय मार्गदर्शक किशोर भाऊ चव्हाण असतील, सन्माननीय मार्गदर्शक अभ्यासक चंद्रकांत भराड सर असतील, प्रदीपदादा सोळुंके असतील, प्रदीपदादा बिल्लोरे असतील, किंवा मनोजदादा जरांगेंसोबत त्यांचे सारथी म्हणून असणारे त्यांचे मित्र पांडुरंग तारक असतील, गंगाधर नाना काळकुटे असतील, सुदाम बाप्पा मुकणे असतील, यांनी यांच्या कुटुंबातली कुठलीही नोंद नसताना हैदराबाद गॅझेटियरचं प्रमाणपत्र काढून दाखवावं. जर का ते निघलं तर याचा अर्थ हैदराबाद गॅझेटियर या महाराष्ट्रात मराठवाड्यात लागू आहे असं आम्ही समजून घेऊ. परंतु शासन कुठेही म्हणत नाहीत, विखे पाटीलही कुठेही म्हणत नाहीत की सरसकट मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीसाठी पात्र झाला आहे, हैदराबाद गॅझेटियर मी लागू केले आहेत असं जर का विखे पाटील कुठं म्हणत असतील, कागदोपत्री म्हणत असतील, तेव्हा कुठं आपण त्याला ग्राह्य धरलं गेलं पाहिजे. परंतु या मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू नसताना मराठा समाजाला द्वेष निर्माण करण्याकरता OBCच्या नेत्यांना पुढं आणायचं आणि मराठा आंदोलकांच्या माध्यमातून काहीतरी बोलून घ्यायचं आणि समाजाला दिशाभुलीकडे न्यायचं, हा जो काही गेल्या 11 महिन्यापासून या मराठवाड्यामध्ये चालू आहे, याला बंद करण्याकरता 9 ऑगस्टचं आंदोलन क्रांती चौकातून सुरुवात होत आहे. हे पालकमंत्र्याच्या वतीने असा आरोप होता की सुपारी घेऊन हे आंदोलन आता उभं होत आहे. नाही, खरं तर मराठ्यांना सुपारी देण्याची अवकात कोणामध्ये आहे का? या मराठ्यांनी इतिहास घडवला आहेत. पालकमंत्री असतील किंवा बाकी सरकार किंवा विरोधी पक्षातले असतील, ज्या पद्धतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील प्रामाणिक आहेत, ते वारंवार सांगतात की मी प्रामाणिक आहेत, त्याच पद्धतीने शेवटला मराठासुद्धा प्रामाणिक आहेत, समाजाशी एकनिष्ठ आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे की मनोजदादा नेहमी सांगतात की खानदानी मराठ्याचं आंदोलन आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे मनोजदादासुद्धा एकेकाळी समन्वयक होते आणि आजही आहेत. आज मनोज जरांगेंचं जे आंदोलन उभं राहिलेत ते मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या संघटना एकत्र राहिल्यात त्या संघटनांच्या ताकदीने त्याला पाठबळ मिळालं, म्हणून ते आंदोलन आज एवढं मोठं झालं. आणि त्या आंदोलनात आम्हीही सहभागी आहोत, प्रत्येक बैठकीत प्रत्येक सभेमध्ये आम्ही आहोत. परंतु दादांना आम्ही वारंवार सांगतोय की दादा शासनाने आपली दिशाभूल केली आहे, दादा ते समजून घेत नव्हते किंवा त्यांच्या ते लक्षात येत नव्हतं किंवा आजूबाजूचे कार्यकर्ते त्यांना लक्षात येऊ देत नव्हते. परंतु जसं मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन पुकारलं आणि त्या मागण्यांचं परिपत्रक, ज्या मागण्यांचं निवेदन आम्ही जगजाहीर केलेलं आहे, दादांनी सुद्धा ते वाचलं आणि दादांनी सुद्धा आता आंदोलन डिक्लेअर केले आहेत. काय कारण आहे हे आरोप करण्यासंबंधाने? नाही, आरोप कोणी केले हाच खरा माझा प्रश्न आहे. कारण की आमच्या कानावर काही असे आरोप आले नाहीत. ज्यांनी कोणी आरोप केले असतील त्यांनी कृपया त्या आरोपाचं काय असेल त्यांच्याकडे पुरावे ते समोर आहेत. आरोप करणं फार सोपं आहे, पण ते आरोप निष्कलंक करणं फार अवघड असतं. मी काहीतरी कोणावर तरी आरोप करायचे फार सोपं असतं. एखाद्या समाजाची मागणी गेल्या 40 वर्षापासून आहे, समाज जर का समाजाचे 383 मुलांनी तरुणांनी आत्महत्या केल्यात, अशा समाजाला जर का शाश्वत आरक्षण मिळालं नसेल तर त्या आरोप करणाऱ्यांनी एकदा स्वतःची चाचपणी करून घ्या. सुपारी घेतलेली आहे का म्हणून आरोप? नाही, सुपारी घेणं आणि देणं ज्याचं काम आहे ते करत राहतील. आमचं प्रामाणिक काम आहे की समाजाला शाश्वत असं काहीतरी मिळालं पाहिजे. त्याच्याकरता आता आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक नवीन क्रांती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही संविधानिक मागण्या केल्या आहेत, ज्या शासन
टेबलवर चर्चा करताना तात्काळ मंजूर करू शकतं. आणि जर का एका समाजाला एक नाही आणि दुसऱ्या समाजाला एक नाही असं जर का होत असेल तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत माझा देश आहे आणि सर्व आम्ही बांधव आहोत हे कुठं गेलेत मग बांधवपणा. शासनाने म्हणजे सरकारने येणाऱ्या ग्रामपंचायती असेल 14,000 ग्रामपंचायती या महाराष्ट्रात डिसेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहेत. जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत, काही नगर परिषदच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा अभ्यासी दृष्टिकोनातून पहिल्यांदा या महाराष्ट्रात असं होतं आहे की रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता आंदोलन नाही करत आहेत तर एक कायदेशीर तज्ज्ञ जो मराठा आरक्षणावर काम करतोय, अभ्यासावर काम करतोय, ज्यांनी 10 कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आहेत अशा दाते पाटलांनी जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत त्यांनी क्रांती चौकात स्वतः उपोषणाची भूमिका घेतली आहेत. कारण त्यांना कळून चुकलं आहेत की शासनाला वारंवार संधी देऊन सुद्धा शासन त्या ठिकाणी दिशाभूल करत आहेत. म्हणून त्यांनी आता करो या मरो या धर्तीवर अन्नत्याग आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आणि आंदोलक म्हणून समन्वयक म्हणून आमची भूमिका अशी आहे की त्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील असतील किंवा आमच्यासारखे सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील यांनी पाठिंबा दिला पाहिजे. याच्याकरता सगळ्या मराठा संघटनांचं समन्वयाचं विचारपीठ म्हणून जे मराठा क्रांती मोर्चा आहेत त्याला पाठिंबा आम्ही त्यांना आंदोलन दिला आहे. त्या अनुषंगाने उद्यापासून जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ठिकठिकाणी बैठका होणार आहेत, ज्याला आपण चावडी बैठक म्हणतो किंवा घोंगडी बैठक म्हणतो, त्या होणार आहेत. आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज या आंदोलनात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. आणि मनोज जरांगे पाटलांना सुद्धा आमचं या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही समाजाचं नेतृत्व आहात, तुम्ही 29 तारखेला जे बसणार आहेत त्याच्या अगोदर जर का दाते पाटलासारखे अभ्यासक बसत असतील, त्यांचं वय जवळपास 67 वर्ष आहेत, त्यांच्या आंदोलनात तुम्ही यावं. सरकारशी आता अभ्यासक चर्चा करतील आणि आपण त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आव्हान करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की या मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू नये. जे कोणी सांगत असतील त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी 10 लोकांची नावं आम्ही देतो, त्यांनी प्रमाणपत्र काढून दाखवावं. आणि हे विखेंना आणि प्रसाद लाडला आमचं आव्हान आहे की तुम्ही सांगितलं होतं की मी समाजासाठी रस्त्यावर आलो आहे, जर का फडणवीसने दिशाभूल केली तर मी माझा आमदारकीचा राजीनामा देईल. प्रसाद लाड साहेब तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, कारण आमच्या संघर्ष योद्ध्यांनी तुम्हाला लाड भाऊ म्हणून पुकारले आहेत. तुमचे लाड भरपूर झाले, आता करण्याची वेळ आली आहे. तुम्ही राजीनामा देऊन दाखवा आणि 9 ऑगस्टच्या या क्रांती चौकातल्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा, एवढं आव्हान नक्की करतो.